दिनांक होती 10 एप्रिल 2024. ठिकाण होतं अंबरनाथ बदलापूर मध्ये असणारं S3 पार्क नामांकित हॉटेल. या नामांकित हॉटेलमध्ये एका तरुणीनं गळफास घेतला होता अशी चर्चा आणि माहिती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली होती. परंतु असं असताना या सगळ्या मागे अंबरनाथ शहरातला भाजपाचा सत्ताधारी जो पक्ष आहे त्या पक्षातला उमेदवार जो आहे भगवान लोटे हा सुद्धा त्या ठिकाणी होता आणि त्याच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते आता उपस्थित होताना पाहायला मिळतं. सगळ्यात पहिले तर ही ज्यावेळी घटना घडली त्यावेळी आम्ही स्वतः त्या ठिकाणी होतो. S3 पार्क मध्ये ज्यावेळी ही घटना घडली त्या दरम्यान आपण बघितलं तर आपण फेसबुक लाईव्ह केल्या संबंधित माहिती दिली होती. अंबरनाथ पश्चिमचे पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते. भगवान लोटे सुद्धा त्याच हॉटेलमध्ये थांबला होता ज्या हॉटेलमध्ये सिमरन थांबली होती. सिमरनला ऑटो बुक करून देणारा सुद्धा भगवान लोटेच होता. ऑटो बुक करून S3 पार्क हॉटेलला पाठवणारा सुद्धा भगवान लोटेच होता. ज्यावेळी तिनं गळफास किंवा तिचा मृत्यू झाला आहे त्यानंतर ज्यावेळी घटना समोर आली त्या ठिकाणी सुद्धा भगवान लोटेच होता. ज्यावेळी पोलीस प्रशासनाला या संदर्भातली माहिती मिळाली पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासनाने त्यावेळी भगवान लोटे या भाजपाच्या उमेदवार ज्यावेळी तो होता या निवडणुकीमध्ये त्याला तेव्हा ताब्यात सुद्धा घेतलं नव्हतं. परंतु काही दिवसानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. खरं तर मनी लॉन्ड्रिंग असू द्यात किंवा इतर अनेक गैरव्यवहार जे आहेत त्याचे आरोप सुद्धा भगवान लोटेवर होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि असं असताना आता जवळपास 90 दिवस होत आलेले आहेत. चार्जशीट दाखल नाहीये किंवा तपास अद्यापही नाहीये. महत्वाचं म्हणजे हा भगवान लोटे फरार तरी आहे कुठे असा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय. आणि आज याच सिमरनची आई जी सध्या आता आपल्यामध्ये नाहीये त्या सिमरनची आई बाबा आणि तिची बहीण उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यायाची मागणी केली जाते. खरं तर या पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून या मागची पार्श्वभूमी जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत. खरं तर सिमरन पाटील जी आहे ती एकंदरीत भगवान लोटे याच्या कंपनीमध्येच कामाला होती. कामाला असताना खरं तर बरेच इतर कामं सुद्धा तो तिला करायला लावायच्या. मनी लॉन्ड्रिंग सारखे असे सुद्धा आरोप कुटुंबियांनी यापूर्वी सुद्धा केले होते. आता एकंदरीत आपण बघत असाल तर त्याच्यानंतर तपास काय झालाय न्यायालयात हे प्रकरण कुठपर्यंत आले आणि सगळी माहिती खरं तर आपण या ठिकाणी घेणार आहोत. सिमरनची बहीण आपल्यासोबत असणार आहे. आपण एकंदरीत तिच्याकडून माहिती घेऊयात की काय नेमकं संपूर्ण प्रकरण आहे. आता मागणी केली जाते जो फरार आरोपी आहे भगवान लोटे. मला सांग काय नेमकं सुरुवातीपासून सांगा काय प्रकरण होतं तुम्हाला कधी कळालं काय झालं आतापर्यंतचा तपास संपूर्ण एकंदरीत. आतापर्यंत तर आम्हाला तर हे कन्फर्म होतं की माझ्या बहिणीने सुसाईड केलेलं नाही. तिचा रेप केलाय. तिचा रेप करून तिला मारून तिला लटकवली आहे भगवान लोटेनी आणि त्याचा भाऊ संदीप लोटेनी. हे दोघांनी तिला मारून रेप करून तिला लटकवलेलं आहे. आता जेव्हा आम्ही FIR आमची लेट झाली 10 दिवस लेट झाली तर आम्ही जेव्हा FIR द्यायला गेलो तर आम्ही डायरेक्ट मर्डरची केस सांगितलेली की त्यांनीच माझ्या बहिणीला मारले म्हणजे त्यांनीच आमच्या मुलीला मारले आम्ही सांगितलं. तर आमची FIR मर्डर म्हणून घेतली गेलेली नाही. आमची FIR म्हणजे अशी घेतलेली गेली आहे की तिला आत्महत्यासाठी प्रवृत्त केलंय म्हणून. तर आम्ही बोललो की नाही आम्हाला मर्डरचीच FIR लावायची आहे. तर ते तिचा जो फोटो आहे शेवटचा म्हणजे तिच्या चेहऱ्यावरती काही मारहाणीचे निशाण आहेत. हा तिच्या चेहऱ्यावरती आहेत ना मारहाणीचे निशाण. त्याच्या पुढे काय नेमकं झालं पोलीस प्रशासनाचं काय नेमकं म्हणणं होतं. ते बोलत होते की आम्ही म्हणजे जी FIR आहे ना जी FIR आहे आम्ही मर्डरची जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईल तेव्हा आम्ही मर्डरची FIR लावू कारण की कलम आपल्याला वाढवता येऊ शकते आणि घटवताही येऊ शकते. तर असे ते आम्हाला म्हणले.
पण ते काय बोलले की मी आत्महत्या प्रवृत्तीची केस लावतो, ती लावू शकतो मी, कारण की आपल्याला नाही माहिती कॉलवरती तिला आत्महत्या करण्यासाठी फोर्स केलाय की मेसेज वरती केलाय की प्रत्यक्ष केलंय ते आपल्याला नाही माहिती. तर मी म्हणते ते तुम्हाला नाही माहिती ते आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलंय की नाही केलंय. तुम्ही म्हणता कॉलवरती केलंय, मेसेज वरती केलंय, पण तुम्हाला हे कन्फर्म आहे का की तिचा मर्डर नाही झालाय, तिने सुसाईडच केलाय? लटकवताना दाखवलंय म्हणजे असं गरजेचं नाही ना की समोरच्याने सुसाईडच केलंय. जेव्हा माणूस सुसाईड करतो त्याचे डोळे ओपन असतात, जीभ बाहेर निघते. माझ्या बहिणीला जेव्हा त्या लोकांनी मारून लटकवली ना, तेव्हा तिचा एक पाय गुडघ्यावर होता आणि एक पाय असा खाली होता. आणि जेव्हा कोणताही व्यक्ती फाशी घेतो त्याला इथे तरी निशाण येतात, पण तिला ते पण होतं. तिला फक्त इकडे एक नकाचा निशाण होता आणि इकडे नकाचे निशाण होते. ते फोटो दाखवा ना जरा आम्हाला. हे बघा, हे बघा, हे इथे नख दिसतात ते. हे जेव्हा तिकडे तिचा पोस्टमॉर्टम सेंट्रल हॉस्पिटलला नाही केला, तिचा पोस्टमॉर्टम केला छाया हॉस्पिटलला. का सेंट्रल हॉस्पिटलला नाही नेलं, का छाया हॉस्पिटलमध्ये नेलं? कारण की छाया हॉस्पिटलमध्ये मॅनेज केलंय भगवान लोटेनी. त्यांनी त्याचा पॉलिटिक्सचा पूर्ण वापर केला आणि त्यांनी सर्व मॅनेज केलं. त्यांनी छाया हॉस्पिटल मॅनेज केलं. छाया हॉस्पिटलचा जो डॉक्टर आहे, घाटकर डॉक्टर, त्यांनी पोस्टमॉर्टम केलं, त्यालाही त्यांनी मॅनेज केलं. जर तो डॉक्टर मॅनेज नाही तर त्यांनी हे का नाही टाकलं की तिला इथं चेहऱ्यावरती मार्क होते, गळ्यावरती मार्क होता, ते त्यांनी का नाही टाकलं? आणि त्यांनी किती वाजता मृत्यू झाला, डेथ टायमिंग पण नाही टाकलं. आता तुमची तक्रार घेणं अपेक्षित होतं पोलिसांनी, ती तक्रार सुद्धा तुम्हाला जशी हवी तशी नाही घेतली. नाहीये. तपासानंतर खरं तर भगवान लोटे दोषी आहे नाही आहे सिद्ध झालं असतं. पण काय वाटतं पोलिसांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? पोलिसांची भूमिका, पोलीस माझ्या पप्पाला बोलत होते पोलीस की तुम्हाला वाटतं तर सीबीआय मध्ये द्या इन्क्वायरी. अच्छा, हे तुम्हाला सजेस्ट केलं पोलिसांनी? हा. सिमरनची आई आपल्यासोबत असेल, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. जवळपास बरेच दिवस झाले, म्हणजे जवळपास 3 महिन्याहून जास्त कालावधी झालेला आहे. अद्यापही मुलीला न्याय नाही मिळालाय. काय मागणी आहे? मी सिमरन पाटीलची आई बोलतो. सिमरन 2 महिन्यापासून घरूनच काम करत होती. त्याची पत्नी, त्याच्या पत्नी नाव काय ग? शैला लोठे. शैला लोठे हे माझ्या सिमरनले फोन करायची, ते फोन करायची, तो फोन करायचा आणि माझ्या मुलीला बहुत त्रास देवाचे दोघं नवरा बायको. तर मी एक दिवस ते अशी चिल्लावाची, लढाची. तर मी तिला विचारायची, बेटा तू काऊन अशी चिल्लावत, असं काऊन तू अशी लढून राहिलीस? तर ते बोलायचे, बघ ना मम्मी, याची पत्नी पण मला त्रास देते आणि हा पण त्रास देते. तर मी बोललो, बाई कशासाठी लोक तुला त्रास देतात? कशासाठी त्रास देतो तुले अगर त्रास देत असतील तर तू काम सोडून टाक बोललो, तू काम करू नको बोललो. तर बोलली मी काम सोडासाठीच करून राहिला हो, मग दुसरा काम भेटत होती, मी याच्यापाशी काम करतो, मग मी काम सोडून देतो बोलली. 9 तारखेला हे लोकांना रात्रीचे 2 वाजता फोन केला तिले. 9 एप्रिलला? हा, 9 एप्रिलला फोन केला. मी 9 एप्रिलला मी शेती होतो. तर हे काय बोलली, मी काही कामावर येत नाही, मी तुझ्या काम सोडलं बोलली, मी काही आता येणार नाही बोलली. ते बोलली त्याच्यासोबत. हे दोघांचं बहुत भांडण झाला. तो पण तिला तिकडे शिवा देत होता फोनवर माझ्या मुलीले. माझी मुलगी पण इकडं बडबड करत होती. तर मी बोललो तिला काम सोडून दे, कामाला काही जाऊ नको तू याच्यापाशी. तर बोलली ठीक आहे बोलली. मग ती झोपली होती. 9:30 पावणे 10च्या वाजता ह्या लोकांना कोणाच्या मोबाईलवरून फोन केला, काय केला तर माहित नाही. हे उठली आणि म्हणते, मम्मी मी पाणी गरम कर, मी अंग धुवून जातो, मला बँकात जावायचं आहे ना, ऑफिस मध्ये जावायचं आहे. ते उठली, आंघोळ केलं. मी बोललो, बाई नाश्ता करून जाय. तर बोलते, नाही मम्मी मी बँकात जातो ना, मला मीटिंग मध्ये जावायचं आहे बोलली. ते गेली तर परत आलीच नाही. ते नाही नाश्ता करून गेलती, नाही काही खाऊन गेलती, काही नाही. ते ऑफिस मध्ये, बँकातून ते ऑफिस मध्ये गेली. ऑफिस मध्ये गेली, याच्या हॉटेल पण जेवढंच आहे त्या तीच बाजूने आहे. तो निरंजन होता, तो इले जेवण, नाश्ता, पाणी तो आणून देत होता. अगर ते मुलगी, कोणसी पण मुलगी तब्येत खराब राहिली, काही पण राहिली तर घरी येऊ शकते ना. आम्हाला आता जेवढं नाही आहे. तर हे काही घरी इले आणला नाही. इले हिच्याकडून पूर्ण शनिवारच्या काम आणि रविवारच्या काम पूर्ण करून घेतलं हे लोक आहे ना. तिने पप्पाला फोन केलं, मला हे माझ्यासोबत पप्पासोबत बोलली ते, आणि
पाच वाजता, किती वाजता, 5 वाजून 5:21 रील पाठवली. हा. 5:21 त्यांनी मला इंस्टावरती रील पाठवली. ती पप्पाशी बोलली आणि 2:14 पप्पाशी बोलली. पप्पाला बोलली की माझ्या आत्याच्या मुलीचा बर्थडे होता, तर ऊन आहे, तुम्ही आता जाऊ नका कपडे घ्यायला, मी आल्यावरती लवकर निघू आणि लवकर कपडे घेऊन आपण जाऊ बर्थडेला. ती अशी बोलली. तर मला एक बोलायचंय, एस3 पार्क हा का त्याचा 12 महिने रूम बुक असतो? माझ्या बहिणीला असा काय त्याचा राज माहिती पडलेला? 9 तारखेला तिने काय त्याला पाठवलेलं, म्हणजे कोणत्या फोटोज पाठवलेले या कोणत्या म्हणजे तो बेल टाकू शकते, सही देऊ शकते. आज फक्त पोलिसालाच नाही भेटू शके. आणि एका पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन नाही केली स्टार्टिंग पासून. उमेश सावंतच्या नंतर दुसऱ्या ऑफिसरला दिली, दुसऱ्या ऑफिसरच्या नंतर तिसऱ्या ऑफिसरला दिली. एका पीआयने इन्व्हेस्टिगेशन नाही केली, एका क्राईम पीआयने इन्व्हेस्टिगेशन नाही केलीये. पोलिसांच्या भूमिकेविषयी आपल्याला संशय वाटतो का? संशय काय, ते काहीच करत नाही, ते फक्त पेपरवरती दाखवतात ते, आणि जमिनीवरती काय काम नाही. मग तो आरोपी फरार आहे, बेल टाकतोय, तर यांच्या हातात काय नाही भेटत तो? वडिलांचे. आणि आज खरं तर ते दुःख आहेच, परंतु ज्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या तर तुमचे ज्यांच्यावरती काही आरोप आहेत किंवा ज्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस त्याला अद्यापही शोधू शकलेले नाहीयेत. एक वडील म्हणून काय भावना आहेत तुमच्या? माझं वडील म्हणून माझा एकच हे भावना आहे, कारण का ज्या दिवशी हे प्रकरण घडलं एस3 पार्कमध्ये, त्या दिवशी त्यांनी स्टार्टिंगला मलाच फोन केला. कोणी केला? भगवान लोटेनी मला 6:30ला फोन केलेला. आपल्या भावाला बोलावलं मला फोन केलेला, मला फोन करून बोलतोय की तुम्ही एस3 पार्कला या. एस3 पार्कला गेल्याच्या नंतर मला वर खाली मॅनेजरला मी विचारलं, खाली विचारणा केली, तो तर 3ऱ्या माळ्यावर आहे. 3ऱ्या माळ्यावर जर गेलो तर तिथं वर लिफ्टमधून दरवाजा जसा मी बाहेर पडलो 3ऱ्या माळ्यावर, तर याचा भाऊ आणि हा भगवान लोटे हे दोघंही तिथे होते. संदीप कुठे होते ते लोक? 3ऱ्या माळ्यावर संदीप लोटे आणि भगवान लोटे हे दोघंही होते. आणि मला त्या रूम मध्ये नेऊन माझी मुलगी तिथे हँग झालेली दाखवली. मग सर्वात पहिले मग त्यांनी आपल्या भावाला का बोलावलं? भावाला बोलावलं का भाऊ पण तिथंच होता? आम्हाला काय माहिती. त्यांनी काय या दोघं मिळून तिला लटकवली, दोघं मिळून लटकवली. कारण की 60 किलोची जो बॉडी आहे ती एकटा माणूस उचलू शकत नाही. 60 किलोची बॉडीला लटकवायला एकटा उचलू शकत नाही. या दोघांनी उचलून तिला लटकवली आणि मग मला फोन केला आणि मग ती मला दाखवली सुसाईड म्हणून. आणि सुसाईड कधी बसून होतो का? सुसाईड एक पाय फोल्ड होता. तुम्ही बाबा सगळ्यात पहिले तुम्ही बघितली बॉडी कशी होती ती? बॉडी फोल्ड होती अशी. दाखवतो मी तिला, हे रिप्ले करून दाखवतो तुम्हाला. ही बॉडी अशी फोल्ड, अशी बॉडी असते का? अशी बॉडी अशी बेडवर आणि 3 फूट अंतर, 3 फुटावर सुसाईड होते. हा गुटखा फोल्ड होता आणि एक पाय जमिनीला होता. तर त्या पोलीसवाल्यांना बघितले, कोणी पण जर ती बॉडी बघून जर सुसाईड बोलेल ना, सुसाईड होताच नाही, मर्डर होता. पण यांनी मर्डरला सुसाईड दाखवलं, कारण का यांनी पैसे लाटलेले. पोलिसांनी पैसे लाटून हे केस प्रकरण दाबाच्या मागे होते आणि हे पॉलिटिकल पॉवर यूज केला. आणि बोलतो आणि त्यांना विचारलं तर बोलतो आमच्या घरी, त्यांच्या घरी जाऊन आलो आम्ही, भगवान लोटेच्या घरी जाऊन आलो. आरोपी घरी बसून असतो, गुन्हा केल्यावर घरी बसून असतो का? आरोपी घरी सापडतो का बाहेर सापडतो? ते घरी जाऊन फक्त फोटो काढून येतात आणि दाखवतात आम्ही फक्त तपास केलेला. फोटो दाखवतात आम्हाला. मी गेलो मदत विचारणा करायला तर मला फोटो दाखवली, आम्ही त्यांच्या घरी गेलेलो, जाऊन आलो. अरे घरी आरोपी बसून असतो का? आरोपी फरार कुठे आहे? बाहेर आहे. शोधा तुम्ही, तुमचं काम शोधण्याचं काम आहे, तर तुम्ही शोधत नाही. आणि आम्हाला सांगतो तुम्हाला माहित असेल तर, तो आम्हाला बोलतो तुम्हाला माहित असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. मग पोलिसांनी तुम्हाला असं पण उत्तर दिलं की सीबीआय. आणि मला बोलतो जर आमच्या तपासावर तुम्हाला विश्वास नसेल तर सीबीआय कडे द्या. तर आमची तर मागणीच आहे सीबीआय कडे द्या, तर तुमचं सर्व हे उलगडा होईल. हे तुम्हाला उत्तर कोणी दिलं? काय नाव माहिती आहे का पोलीस? शब्बीर सय्यद सिनियर इन्स्पेक्टर, त्यांनी मला बोललेलं. बोलतो तुम्हाला आमच्या तपासावर विश्वास नसेल तर सीबीआय कडे द्या. म्हणजे ठीक आहे, आम्ही टाकलेलं आहे पिटिशन, हायकोर्टला टाकलेली आहे. आम्ही हायकोर्टला पिटिशन टाकलेली आहे.
ती हायकोर्टमध्ये टाकलेली आहे. आम्हाला सीबीआय चौकशी बी हवी आणि ह्या केसला ह्या नरदमाला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. याला पकडून याला फाशी देण्यात यावी. कारण की आम्ही जे तपासामध्ये हे पण माहिती पडले की याच्याकडं अनेक महिलांचे कॉन्टॅक्ट होते, जे म्हणजे असं काय बोलतात, हा काय बोलतात, हे विक्री. हा देह विक्रीचे पण म्हणजे बायकांच्या सोबत याचे कॉन्टॅक्ट होते. तर आता हा सेक्स रॅकेट चालवत होता S3 पार्कच्या त्या रूम मध्ये. काय चालवत होता, माझ्या बहिणीला याचा कोणता राज माहिती पडला म्हणून त्याने हिला मारून टाकली, ते अजून काही माहिती पडलेलं नाही आम्हाला. गृहमंत्र्यांकडे पण तुम्ही आता मागणी करणार आहात हो. का? आणि काय मागणी असणार तुमची त्यांच्याकडे? आम्हाला तर पहिली मागणी आमची सीबीआय चौकशी आम्हाला पाहिजे, आणि दुसरी मागणी आमची ही आहे, यांनी जसा माझ्या बहिणीचा रेप केलाय आणि तिला मारून टाकलंय आणि त्यांनी दाखवले की असं हिने फाशी लावली म्हणून, तर यांनी माझ्या बहिणीचा रेप केला तर याला पण फाशी झाली पाहिजे. आणि याच्यासोबत जे लोक इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांना पण फाशी झाली पाहिजे. अर्थात सत्तेचा माज काय असतो याचे अनेक प्रकार जे आहेत ते आपण सध्या पाहतोय. कालचा प्रकार पाहिला, कल्याण डोंबिवलीमधला एक रुग्णालय होतं, शिवसेनेचे नगरसेवक यांनी डॉक्टरांना मारहाण केली, तिथेही सत्तेचा माज पाहायला मिळाला. तर इथे आपण बघत असाल भाजपा सत्तेत आहे अंबरनाथमध्ये, आणि जे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभे होते भगवान लोटे, यांच्या माध्यमातून यांच्यावर जे काही सध्या आरोप होत आहेत ते पण आपण पाहतोय. खरं तर ही संपूर्ण घटना काय आहे थोडक्यात मी जाता तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. जवळपास 10 एप्रिलची घटना आहे. 10 एप्रिल रोजी सिमरन पाटील यांच्या संदर्भात एक दुःखद बातमी जी आहे ती या ठिकाणी कळाली. ती दुःखद बातमी काय होती तर गळफास घेऊन या तरुणीनं आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवले अशी माहिती सगळ्यात पहिले समोर आली होती. ही माहिती कळाल्यानंतर अनेकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. महत्वाचं म्हणजे धाव घेतल्यानंतर त्या हॉटेलमध्ये जवळपास रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत भगवान लोटे याची चौकशी पोलीस प्रशासन करत होते. त्यामध्ये एक महिला पोलीस सुद्धा उपस्थित होती, अनेक इतरही पोलिसांची या ठिकाणी उपस्थिती होती. पण अर्थात चौकशी ज्यावेळी पोलिसांना करायची असते, पोलीस प्रशासन मोबाईल ताब्यात घेतात. त्यावेळी पोलिसांनी भगवान लोटेचा सुद्धा मोबाईल ताब्यात घेतला असेल, आणि त्याच्यासोबतच एकंदरीत गुन्हा ज्यावेळी दाखल करण्यात आला त्यावेळी मनी लॉन्ड्रिंग संदर्भात सुद्धा बराच उल्लेख त्यामध्ये आहे. मग हे जर सगळे पुरावे पोलिसांकडे होते, पोलिसांनी मग त्या दिवशी त्याचा मोबाईल चेक केला नाही का, दोघांमध्ये काय संभाषण झालं होतं ते त्यांनी बघितलं नाही का, भगवान लोटे याला पोलिसांनी S3 पार्क मधून असंच कसं सोडलं, त्याच वेळी त्याला चौकशीसाठी ताब्यात का नाही घेतलं, असे अनेक सवाल जे आहेत ते यावेळी समोर येत आहेत. त्याच दरम्यान आपण बघितलं तर खरं तर त्याचे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी सुद्धा अंबरनाथ पोलीस माहीर होती. यासाठी सुद्धा त्या पोलिसांच्या माध्यमातून पत्रकारांशी वाद घालायचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू होते. आणि जसं ताईने सांगितलं की बिर्याणी खात होते, या गोष्टी आम्ही सुद्धा त्याच ठिकाणी बाहेर होतो, या गोष्टी आम्ही सुद्धा बघितलेल्या आहेत. त्यामुळे जर एखादी एवढी मोठी घटना घडतीये तर एकंदरीत त्या घटनेचं गांभीर्य अंबरनाथ पोलिसांना जराही नाहीये का, असा सवाल यानंतर उपस्थित होतोय. महत्वाचं म्हणजे सत्तेत असणारा हा जो एकंदरीत भगवान लोटे आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून गायब आहे. तो एकटाच गायब नाही आहे तर त्याच्या कार्यालयामधले अनेक जण गायब असल्याची, फरार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. आता तो बेल सध्या टाकतोय कोर्टात, आणि बेल टाकतोय आणि पोलीस बोलतात ते की त्याचा मनी लॉन्ड्रिंगचा काहीच माहिती पडत नाही. तर मी म्हणते त्याचा मनी लॉन्ड्रिंगचा काही माहिती पडत नाही. तो एक तर पॉलिटिक्स मध्ये तो आहे, बरोबर. मग तो त्याचा मनी लॉन्ड्रिंगचा काहीच माहिती पडत नाही तर त्याचं ऑफिस कसलं होतं, ते काय काम करत होतं. आता कोणी कोलगेट पण विकतं, तो कोलगेट कुठून आणतो, किती लोकांना, म्हणजे आता कोणी कोलगेटचा पण बिझनेस, कोण कुठून आणतं, कुठं डिस्ट्रीब्यूट होतं, किती मध्ये विकतो, सर्वेचा डेटा आपल्याकडे असतो, बरोबर. सर्वेची माहिती असते. मग याचं काम काय होतं ते तरी पोलिसांना माहिती पडलं असेल ना. मनी लॉन्ड्रिंगचा त्याचं काहीच सबूत पुरावे भेटत नाही, मनी लॉन्ड्रिंगचं काहीच माहिती पडत नाही. मग त्याचं नक्की नेमकं त्या ऑफिसमध्ये काय काम करत होता तो, त्याच्या हाताखाली मग एवढे स्टाफ होते,
तो काय काम करत होता ते पण यांना माहिती नाही. त्याच्या ऑफिस मधले मनी लॉन्ड्रिंग नाही तर मग त्याच्या ऑफिस मधले सर्व का फरार आहेत? मला एक सांगा, सिमरनने अनेक महिने त्या ऑफिसमध्ये काम केलं. हा. ती काय काम करत होती नेमकी? ते सांगलं ते ती account- बाईच नव्हता एवढे दिवस. पहिला शेअर मार्केटचं account मधून सांगितलेलं त्यांनी, जेव्हा जॉईनिंग झालेली तेव्हा शेअर मार्केटचं सांगितलेलं आणि त्यांनी हे पण बोललेलं की मी म्हणजे हॉटेल ओपन करणार आहे, तर तिथं तू अकाउंट पहिला तू म्हणजे शेअर मार्केटचं तुला म्हणजे शिक, मग आमचं शेअर मार्केटचं काम आहे. त्याच्यानंतर मी ती अकाउंटंटच करत होती. मग त्याच्यानंतर तिच्या हाताखाली म्हणजे एक नाही, ती एका मुलाच्या हाताखाली होती आधी. मग त्याच्यानंतर त्या मुलाने जॉब सोडली. मग त्याच्यानंतर ती पूर्ण अकाउंट सर्व बघत होती. जेवढे पण बँकेतले काम वगैरे होते ती बघत होती. जेवढे पण अकाउंट होते ती सर्व बघत होती. पण ती भगवान लोटेचा जो फोन आहे तो पण पोलिसांनी ट्रेस केला पाहिजे का आणि तपासला पाहिजे का? त्याचं पुन्हा कोणासोबत संभाषण झालं? त्याचा मी बोलते माझ्या बहिणीचा फोन तर लॉक वरती होता बरोबर, पण भगवान लोटेचा फोन पण त्या टाइमाला 10 तारखेला भगवान लोटेचा फोन का नाही जप्त केला, आणि जप्त केला पण असेल तरी त्याच्या फोन मधला ना मी असं ऐकण्यात आलंय मला की त्यांनी सर्व डिलीट करून टाकलेलं, की त्याने माझ्या बहिणीचा नंबर सुद्धा डिलीट केलेला, त्यांनी सर्व त्याचा फोन मधला सर्व डिलीट केलेला. आणि 10 तारखेला जी घटना झाली त्यांनी माझ्या बहिणीचा फोन पण स्वतःच्या खिशामध्ये ठेवलेला, नंतर त्याने दिला तो फोन. आणि एसटी पार्कला लॅपटॉप 4 फोन नाही मिळाले, तिथं नव्हते. मग ती तिथं एकटी गेली कशी? काय भगवान लोटे बोलतो की लॅपटॉप आणि 4 फोन मी काढून घेतले. S3 पार्कला बोलतो की म्हणजे S3 पार्क मध्ये ज्या हॉटेलमध्ये ज्या रूम मधून त्यांनी लॅपटॉप आणि 4 फोन काढून घेतले असं भगवान लोटे बोलतो माझ्या पप्पाला. नंतर तेच लॅपटॉप आणि 4 फोन ऑफिस मधून भेटतात पोलीसवाले. ऑफिसमध्ये का? हा, त्यांच्या ऑफिस मधून भेटतात. काय प्रशासनाकडे काय विनंती असेल? आम्हाला सीबीआय इन्क्वायरी पाहिजे. पहिली आमची विनंती हीच आहे, आम्हाला सीबीआय इन्क्वायरी पाहिजे. आणि दुसरी, त्यांनी माझ्या बहिणीचा रेप केला, मर्डर केला आणि त्याने सुसाईड दाखवलंय, त्याला आम्हाला फाशी म्हणजे त्याला फाशी व्हायला पाहिजे. त्याला फाशीची मागणी आहे आम्हाला. अर्थात खर तर घरातली एखादी तरुणी आणि बहीण, एखादी मुलगी गेल्यानंतर जे दुःख होतं ते ज्यांचं दुःख होतं किंवा ज्यांच्यासोबत ही घटना घडते त्यांनाच ते कळतं. आणि आपण बघितलं की ज्यावेळी घटना झाली होती त्यावेळी आपण या संदर्भातली माहिती घेतली होती. ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी सुद्धा आपण या संदर्भातली माहिती घेतली होती. अद्याप पोलीस प्रशासन या भगवान लोटेपर्यंत का पोहोचू शकलेले नाहीयेत हे सुद्धा खरं तर याचा तपास आणि याची माहिती खरं तर ही संशयास्पद आहे. पोलिसांच्या भूमिकेवर संशय जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामुळे या संदर्भातले जे काही यापुढचे अपडेट असतील ते आपण घेणार आहोत. आता हे जे पाटील कुटुंबीय आहे ते गृहमंत्र्यांकडे सुद्धा मदतीची माग जी आहे ती या ठिकाणी करणार आहे, मागणी जी आहे ती करणार आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातले जे काही या पुढचे अपडेट असतील आपण घेत राहू.